श्री स्वामी समर्थ। डेली ब्लॉगचा हा आहे दिवस 10वा। नेहमीप्रमाणे नाश्त्याची वेळ संपल्यानंतर जरा हेल्दी बीटरूट ज्यूस घेतला, थोडं रिलॅक्स झालो आणि लगेच पुलावसाठीची कोशिंबीरची तयारी केली। पुलाव बनवून घेतला। एकाच वेळी सर्व ऑर्डर मिळून 13 प्लेट पुलाव पार्सलची ऑर्डर होती, ती कंप्लीट केली आणि पुन्हा पुलाव बनवायचा होता, त्यासाठी राईस थोडा थंड करून घेतलाय। आमचं घर आणि दोन्ही शॉप ज्यांच्यामुळे स्वच्छ राहतं ते दादा आणि वहिनी आज मिसळ खायला आले होते। कितीतरी वर्षानंतर जोडीने एकच मिसळ खाण्याचा हा त्यांचा योग आला होता। व्हिडिओ घेत होते त्यामुळे वहिनी सुद्धा खूप लाजत होत्या। हे आणि असे अनेक सफाई कर्मचारी आपलं पुणे स्वच्छ ठेवतात आणि त्यांच्यासाठी तर एक लाईक झालंच पाहिजे। गेले 22 वर्ष झाले हे दादा त्यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत। संध्याकाळी थालीपीठ आणि पिझ्झा ऑर्डर पूर्ण केल्या आणि रोजच्या शेवटचे 2 थालीपीठ शिवसाठी ठेवावेच लागतात। थालीपीठ हेच त्याचं जेवण आहे। त्याला रोज जरी थालीपीठ दिलं तरी कंटाळा येत नाही आणि आम्ही सुद्धा कधी त्याला थालीपीठ खाण्यासाठी नाही म्हणत नाही, कारण आमचं थालीपीठ खरंच खूप हेल्दी आहे। आज खूप पाऊस पडत होता। पुलाव आणि दाल खिचडी तर केव्हाच संपली होती आणि मुलं सुद्धा शॉप बंद करून गेली होती। पाऊस असल्यामुळे 7 वाजल्यापासूनच जॅक दुकानाच्या आडोशाला बसली होती। बहुतेक तिला थंडी वाजत असेल। मी पण आता शॉप आवरायला घेतलंय। मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।